काय काय आहे ग? खाल्लं बी एवढ्यात. खूप सारं चॉकलेट होतं वाटतं याच्यात. काय काय निघालं आणि टॉईजमध्ये? याच्यामध्ये लाईट चालते. हां, कुठं चालू राहील लाईट? अजून तुटलेले येते. तुटलेले. तर काय काय खेळणी निघाली याच्यामध्ये. हे बाय असं करायचं, याला इथं दिलेलं आहे बघ, याच्यात बघायचं आणि त्याला जॉईंट करायचं. ठीक आहे. अंगठी आहे ती, अंगठी. तर बघा एवढं आहे 50 रुपयामध्ये, है ना. किंडर जॉय एका झटक्यात 50 रुपये घालवले आणि तुम्ही. हां बघा, असं असते लहान मुलांचं. तर आज बनवणार आहे पिठलं पिठलं पिठलं. सगळ्यांनी या खायला, तुमच्यासाठी मस्त मस्त आणि टेस्टी टेस्टी चविष्ट पिठलं पिठलं पिठलं. तर चला म्हटलं आज काय बनवायं काय बोलते बनवायं, काय बनवायचं? पिठलं बनवायचं. कारण की भूक लागून जाते ना, पट 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 भाजी बनवायला पाहिजे, मग बनायला पाहिजे असं वाटतं मला. आणि पटकन खाऊन घ्यावं, तेव्हा थोडंसं पोटाला शांती होऊन जाते. दही पण आणलेली, थोडीशी दही पण टाकणार आहे. थोडंसं आंबट आंबट मस्तपैकी टेस्टी टेस्टी होईल. कसलं भारी पिठलं येईल बरं, एकदम बढिया टेस्टी टेस्टी. थोडं पाणी टाकावं लागेल. मस्त असं मिक्स करून घ्यावं. दिसतंय की नाही? खावा रे खावा पिठलं. थोडं आहे ना पाणी टाकावं, एकदम घट्ट बी आवडत नाही मला पिठलं खायला. थोडं पाणी टाकते आणि मीठ टाकते आणि मस्त खद 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 उकळू दे. आवाज यायला पाहिजे. हनीचं वेगळंच चाललेलं आहे आमच्या हनीचं. काय चाललंय बिटू? काय? हां निघून आलं. काय निघून आलं? असलं पिठलं कोणी खाल्लंय का मस्त दही टाकून? हां बघा कसलं भारी दिसतं. अरे वा, भारी आहे ग. हां कसं फिरतं इकडं उजरडात दाखवशील व्यवस्थित. इकडे इकडे. हां भारी दिसतंय. एवढ्या वस्तूसाठी आणि चॉकलेट तेवढ्या वस्तूसाठी 50 रुपये बरं का. आणि ते असंच आता खेळून फेकायचं नाही. हां
काय ग इकडं बघ. हे नवीन नवीन गोष्टी काय काय तिला खूपच जास्त आवडतात बरं का हनीला. खेळायला बघायला ना ग पिल्लू. पडलं खाली. आणखी बनली अंगठी बनली तिथं नाही हातात ग. पायात नाही घालू हातात. हातात नाही घालायचं असतं. बघू मला. पण माझं बोट जाणार का नाही. अगं असं ठेव ना. असं ना व्यवस्थित ग. मेरी उंगली बड़ी है. मोटी हो गई मोटी. कार्टून्स आहे का त्याच्यावर. हा तर मी नाही लावलाय. हा ना. हा मी तिथं नाही पेटा. इथं इथं याच्या या अंगठीत या बोटमध्ये या बोटात या बोटात. आलं. आता याच्यात टाक बरं. मिडल फिंगर म्हणते. नाही तिथं बी नाही जाते. जाऊ दे जिथं जाते तिथंच राहू दे. नको उगीच फसवून घेशील बेटा. निघणार नाही म्हणते. चल आपलं पिठल्याची हालत बघूया आपण. काय हालत झालेली आहे. झाली हालत. बढिया. येलो येलो पिठलं. येलो येलो पिठलं. बघा असं पिठलं आवडतं मला. फायनली आपलं पिठलं झालेलं आहे बरं का. टेस्टी. बरं असं झालं पाहिजे की नाही तेव्हा आता टेस्टी लागतं ते. चला आता खायची सुरुवात करूया. भूक लागलेली विचारायची मला आणि हायला पण. तर फायनली आपलं पिठलं झालेलं आहे आणि आता मीच बसते जेवायला. सो तेवढ्यासाठी ठेवते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर बघा गाईस पिठलं भारी झालेलं आहे. या जेवायला सगळ्यांनी. मस्त पोळ्या पण करून घेतल्या कारण तुम्हाला एकदम म्हणजे थंडी होऊन जातात ना. म्हणून थोडंसं सकाळच्या पोळ्या सकाळी टिफिन जेव्हा होते म्हणजे टिफिनला पोळ्या करते तेव्हा एकत्र करून घेते. मग घडी स्वयंपाक करायला मग नंतर मग भाजी राहिली तर भाजी करावी लागते परत. असं तर काय आलं सकाळी पालकची भाजी होती. खाल्लीच नाही म्हणजे खाल्ले तिने पण वेळ झाला होत असते लवकर ना. बेल वाजून जाते म्हणून पटपट खाण्यामध्ये राहून गेली आणि पोळी संपली. चल ग आली का हनी. मस्त गरम गरम आहे खाऊन घे. चल थंड झालं मग मी गरम करून देणार नाही परत. आणि जेवण गरम गरमच चांगलं लागतं बरं का. थंड झालं ना मला खाऊ वाटत नाही अजून. आली का आणि ते ठेवून द्या आधी. बस काय लागलो. काय नाही लागलं बस. तिकडे ते पाय पुसणीकडे जाय तिथं पुस. चल झालं का. ही पोरगी अजिबात ऐकत नाही खरं. आणि मी आवाज देते बेटा तुला. हां आता तिथं हातला भात धुवून आली ना. चल जेवण कर तर. ते ठेवून दे ना ग 5 मिनिटासाठी ग. आधी जेवण करून घे. काय मस्त टेस्टी टेस्टी पिठलं मी देते. ते केस मागे कर. मस्त बघ पोळी मस्त गरम करून दिली आहे.
छान आहे ना. चल मग जेवण. तर चला गाईस, बसलोय जेवायला. जेवण करून घेतो मला.